संविधान जे लिहिलं ते संविधान लिहिताना त्याची जी प्रास्ताविका आहे त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा शब्द आहेत ते म्हणजे आम्ही भारताचे लोक. स्त्री, पुरुष, तृतीयपंथी आणि नॉन बायनरी अशा सर्वांचा समावेश होतो. जे गुरु दिशा पिंकी शेख हे 2016 पासून हा स्टॉल लावत आहे. आता त्यांची पुढची पिढी म्हणजे आम्ही हा स्टॉल चालवत आहोत. तर बाबासाहेबांचे विचार, समकालीन त्यांच्यासोबत असणारे त्यांचे विचार आणि त्यांचे जे गुरु होते महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार, शिवाजी महाराज असतील त्यांचे विचार, मोहम्मद पैगंबर असतील त्यांचे विचार, ह्या विचारांमध्ये कुठेतरी आपल्याला साम्यता दिसते. माणसाला माणसाने माणसासम वागणे ही जी शिकवण आहे ती शिकवण असेल. ही पुस्तकाशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. पुस्तक जर वाचलं तरच आपण वाचणार आहोत, हे फार महत्त्वाची बाब मला इथे नोंद करावीशी वाटते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते पिलं तर माणूस गुरगुरतोच. त्याचाच एक समर्पित भाव असा आहे की तुम्ही वाचलं पाहिजे आणि वाचनासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे पुस्तक. त्या पुस्तकात पाय, पुतळ्यात पाहू नको, अरे त्या पुस्तकात पाय. काय? अरे भीम जिवंत हाय, अजून भीम जिवंत हाय, भीम जिवंत हाय, अजून भीम जिवंत हाय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून जनसागर चैत्यभूमीवर लोटलेला आहे. यामध्ये वेगवेगळे स्टॉल देखील या ठिकाणी लागले आहेत. विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तकप्रेम आपल्याला माहीतच असेल. राजगृह हे त्यांनी पुस्तकासाठी खास घर बांधवतं आणि या ठिकाणी तृतीयपंथी बांधव देखील या ठिकाणी पुस्तकांचा त्यांनी स्टॉल लावलेला आहेत. आपण यांच्याशी बातचीत करणार. काय सांगाल, आपलं नाव काय आणि आपण पुस्तकाचा स्टॉल लावलेला आहे, काय कारण आहे? माझं नाव निशिगंधा दिशा पिंकी शेख आहे. आम्ही श्रीरामपूरचे आहोत आणि 2016 पासून आम्ही हा स्टॉल लावत आहोत. हे आमचं 8वं वर्ष आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान जे लिहिलं ते संविधान लिहिताना त्याची जी प्रास्ताविका आहे त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा शब्द आहेत ते म्हणजे आम्ही भारताचे लोक. हा शब्द खूप काही सांगून जातो. त्याच्यामध्ये स्त्री, पुरुष, तृतीयपंथी आणि नॉन बायनरी अशा सर्वांचा समावेश होतो. त्यासाठी हा शब्द फार महत्त्वाचा आहे. आणि हा शब्द मला शिक्षणामुळे समजला. माझे गुरु दिशा पिंकी शेख हे 2016 पासून हा स्टॉल लावत आहे. आता त्यांची पुढची पिढी म्हणजे आम्ही हा स्टॉल चालवत आहोत. शिक्षण आणि शिक्षणासाठी वाचाल तर वाचाल असं आपण नेहमी म्हणत असतो. तर बाबासाहेबांचे विचार, समकालीन त्यांच्यासोबत असणारे त्यांचे विचार आणि त्यांचे जे गुरु होते महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार, शिवाजी महाराज असतील त्यांचे विचार, मोहम्मद पैगंबर असतील त्यांचे विचार, ह्या विचारांमध्ये कुठेतरी आपल्याला साम्यता दिसते. हे विचार काय आहेत? समता, समानता, अस्पृश्यताचा नायनाट असेल, माणसाला माणसाने माणसासम वागणे ही जी शिकवण आहे ती शिकवण असेल. याच्यासाठी पुस्तक मारक आहे आणि पुस्तकाशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. पुस्तक जर वाचलं तरच आपण वाचणार आहोत, हे फार महत्त्वाची बाब मला इथे नोंद करावीशी वाटते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते पिलं तर माणूस गुरगुरतोच. त्याचाच एक समर्पित भाव असा आहे की तुम्ही वाचलं पाहिजे आणि वाचनासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे पुस्तक. त्यासोबतच आता मोबाईल वगैरे ह्या सगळ्या पण गोष्टी आहेत, पण पुस्तक घेऊन शांतपणे एका ठिकाणी बसून ते वाचणं, याच्यासारखा आनंद, याच्यासारखं जे प्लेजर आहे आणि त्याच्यातून आपल्याला कळालेली बाबासाहेबांची विचारशैली असेल, त्यांचा दृष्टिकोन असेल, हा फार महत्त्वाची मला असं वाटतं बाब आहे ती. आपण आता शिक्षणाचा उल्लेख केला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार. तर मग आपलं शिक्षण काय झालं आणि मग आपण काय करता आणि काय शिकता? मी बॅचलर इन कॉमर्स केलेलं, माझं फर्स्ट बॅचलर आहे ते. त्यानंतर मी बॅचलर इन सोशल वर्क केलेलं साताऱ्यामध्ये. त्यानंतर मी मास्टर इन सोशल वर्क केलं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधून. तर माझ्याकडे आता 2 बॅचलर आणि मास्टरची 1 डिग्री अशा 3 डिग्र्या आहेत. आपण आता टाटाचा उल्लेख केला, टाटा टीचचा. तर या ठिकाणी मोठं संशोधन देखील होतं आणि त्यावर गव्हर्नमेंट देखील काम करतं. तर मग आपला प्रोजेक्ट काय होता? माझं जे स्पेशलायझेशन होतं मास्टर इन सोशल वर्क इन विमेन सेंटर प्रॅक्टिस, महिला प्रधान असं होतं. टाटा इन्स्टिट्यूट चूज करण्याचं कारण हे देखील होतं कारण माझे जे गुरु आहेत दिशा पिंकी शेख आणि त्यांच्या ज्या मैत्रिणी आहेत, आमच्या तृतीयपंथी आहेत, त्यांच्या मोर्चामुळे आणि त्यांच्या प्रचंड अशा प्रयत्नांमुळे, अथांग प्रयत्नांमुळे तिथे
जसं बॉईज हॉस्टेल असतं, गर्ल्स हॉस्टेल असतं, तसंच त्यांनी तृतीयपंथीयांसाठी एक जेंडर न्यूट्रल हॉस्टेल आहे, जिथे पूर्ण LGBT+ लोक येऊन शिक्षण घेऊन एकदम कम्फर्टेबली राहू शकतात आणि शिक्षण घेऊ शकतात. तर तो एक माझ्या मागे दृष्टिकोन होता की अशा ठिकाणी आपण जाऊन आपलं शिक्षण पूर्ण करावं, जे माझ्या गुरूंच्या प्रयत्नामुळे झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर माझा जो सब्जेक्ट आहे विमेन सेंटर प्रॅक्टिस, हा घेण्यामागचा हेतू हाच होता की तृतीयपंथीय हे कोणासारखे आहेत, लौकिक भाषेने तर स्त्रीसारखे. तर जोपर्यंत स्त्रियांच्या अधिकाराविषयी बोललं जात नाही, स्त्रियांच्या हक्कांविषयी बोललं जात नाही, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत नाही, तोपर्यंत स्त्रियांसारखे असणारे म्हणजेच तृतीयपंथी, त्यांचे प्रश्न कसे सुटणार? आपल्याकडे चातुर्य वर्ण आहे असं आपण बोलतो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. शूद्र, अतिशूद्र, स्त्री येते आणि स्त्रीनंतरचे जे शूद्र आहेत ते तृतीयपंथी आहे. असे सनातनवादी जो अमानवी असा ग्रंथ होता किंवा मनुस्मृतीने जे लिहिलेलं होतं मनुस्मृतीमध्ये, ते जे क्लिष्ट आणि घाणेरडे विचार आहेत, आज देखील समाजामध्ये आपल्याला ते कुठे ना कुठे डोकावलेले दिसतात. ज्यावेळेस स्त्रीचा विचार केला जाईल त्यावेळेस आपोआपच त्या मागून तृतीयपंथीयांचा विचार होईल असं मला वाटतं आणि त्यासाठी प्रयत्न करणं फार महत्त्वाचं आहे. आपण या ठिकाणी वर्षानुवर्षे येत आहेत चैत्यभूमीला, तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कसं वेगळ्या प्रकारे, कोणत्या प्रकारे आपण अभिवादन करत असतो? मला असं वाटतं की मला अभिमान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी एकेरी शब्दाचा उल्लेख करेल पण माझ्यासाठी तो माझा बापच आहे. त्याने संविधान दिलं. माझा जन्म एकतर कोणत्याही लिंगाच्या स्वरूपात झालेला असेल त्याने फरक पडत नाही. आय एम फर्स्ट ऑफ ऑल ह्युमन बिंग. आय बॉर्न इन इंडिया, सो आय प्राऊडली से आय एम इंडियन. सो ह्युमन राईट्स तर मला आहेतच, पण ते ह्युमन राईट्स आणि कॉन्स्टिट्युशनल राईट्स हे बाबासाहेबांच्या अथांग प्रयत्नानंतर जे संविधान साकारलं गेलं त्यातून मला मिळालेले आहेत. तर आपल्या साठीची, एखाद्या मुलासाठीची जी सामाजिक सुरक्षितता असते ते कुटुंब देतं, पण मला ती सामाजिक सुरक्षितता संविधानामुळे मिळाली, त्याच्यासाठी तो मला माझा बापच वाटतो. तर मला असं वाटतं की माझं नातं जे आहे ते मुलीचं आणि बापाचं आहे, बाबासाहेबांसोबतचं. आपले तृतीयपंथी बांधव राज्यभर आहेत, देशभर आहेत, तर या बांधवांना काय संदेश द्याल? आपण आता शिक्षण देखील घेतलं, त्यांना संदेश देण्यापेक्षा मला असं वाटतं समाजाला संदेश, समाज, त्यानंतर जी आपली सोशल पॉलिसी आहे जे की कायदे बनवतं. 2018मध्ये तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण हा कायदा अंमलात आणला गेला, पण तो कुठेतरी कागदोपत्री आहे अजूनही. ज्यावेळी माझ्यासारखे असतील किंवा माझ्या सारखे अजून जे शिकत आहेत, ज्यांना अशी शिकण्याची इच्छा आहे की बाहेरच्या देशात जाऊन त्यांना मास्टरची डिग्री कंप्लीट करायची आहे किंवा पुढचं शिक्षण घ्यायचं आहे, तेथे त्यांना एक अडथळा येतो, तो म्हणजे ते सगळे परीक्षा पार करतात, पण एक जो अडथळा येतो की अजूनही केंद्रीय मंत्रालयात थ्रू जी शिष्यवृत्ती दिली जाते तिथे स्त्री आणि पुरुष असे 2च कॉलम आहे. तिथे तृतीयपंथीयांसाठी पण त्यांनी पर्यायी व्यवस्था करावी, जेणेकरून बाहेरच्या देशात जाऊनही आम्हाला शिक्षण घेता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरक्षण ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. 1 हात तुम्ही द्या, 9 हात आम्ही येतो, अशा पद्धतीची ही स्थिती आहे. आणि ती जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तृतीयपंथी मेनस्ट्रीममध्ये येऊन, मुख्य प्रवाहामध्ये येऊन शिकू शकत नाही असं मला वाटतं. पण आपण आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला, तर तृतीयपंथीयांच्या काय अडचणी असतात? मग शिक्षण घेत असताना तुम्ही एवढ्या ग्रॅज्युएशन केलात, टाटा इन्स्टिट्यूटला शिकलात, तर काय अडचणीला सामोरे जावं लागलं? मग त्याचा खर्च कसा भागवला? एकतर पहिल्यापासून मी स्कॉलर होते, पहिला नंबर मी कधीच सोडला नाही, ना माझ्या भावाने ना माझ्या बहिणीने. आणि तशी मी प्रॉपर संगमनेरची आहे. सो पहिल्यापासून माझा जो फर्स्ट नंबर येत गेला तो माझा ग्रॅज्युएशनपर्यंतचा होता. ग्रॅज्युएशनमध्ये मी गोल्ड मेडलिस्ट होते शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरमधून, ज्यावेळेस मी बॅचलर इन सोशल वर्क करत होते. तर एक पर्टिक्युलर पद्धतीची स्कॉलरशिप आपल्याला त्यानुसार मिळते. तर त्याने माझं बऱ्यापैकी शिक्षण कंप्लीट होतं, पार्ट टाईम जॉब करून देखील. आणि दुसरी गोष्ट जी अतिशय महत्त्वाची आहे, हे एकदम साधारण आहे, पण कॉलेजमध्ये जाणं, एका मुलाने जाणं एका मुलीने जाणं वेगळं. आणि जो व्यक्ती त्याच्या शरीरामधून आणि त्याच्या भावनांमधून त्याचं एक वेगळ्या पद्धतीचं द्वंद्व चाललेलं असतं, युद्ध चाललेलं असतं, अशा मनस्थितीमध्ये त्याला कॉलेजला जाताना ज्यावेळेस चिडवलं जातं, ज्यावेळेस एका
विचित्र शब्दांचा उल्लेख केला जातो जे की अमानवीय आहेत. त्या शब्दांनी कोणालाही त्रास होऊ शकतो असे ते शब्द आहेत. तर त्या शब्दांचा वापर हा त्या व्यक्तीला हॅरॅस करण्यासाठी वर्बली होतो. त्याने त्याची ज्या मानसिकतेचं खच्चीकरण देखील होऊ शकतं आणि होतं आणि मग तो डिप्रेशनमध्ये जातो. मग त्याचं जे लक्ष आहे, त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे अभ्यासावरचं ते जाऊ शकतं आणि ते जातं. अशा बऱ्याचशा हजारो केसेस आहेत, त्यामुळे ते शिक्षण सोडतात. तर तिथे एक पर्यायी व्यवस्था अशी करणं आवश्यक आहे की सरकारने निर्णय घेऊन समुपदेशनाचा एक केंद्र तिथे असायला हवं, तिथे एक काउन्सलर असायला हवा आणि बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये, इव्हन डॉक्टर्स वगैरे यांच्यामध्ये जाणीव-जागृती करून तृतीयपंथीय काय असतात, कसे असतात, आपल्यासारखेच ते माणूस आहेत आज. ओके, पर्यायी व्यवस्था अशी असायला हवी की कॉलेजमध्ये, त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आणि हॉस्पिटल्समध्ये तृतीयपंथीयांविषयी जनजागृती असायला हवी. ज्या कॉलेजमध्ये तृतीयपंथी शिकत आहे अशा सर्व कॉलेजमध्ये समुपदेशन केंद्र असायला हवं, जिथे एक समुपदेशक राहील, ज्यामुळे त्यांना मदत होईल मेंटली पद्धतीची आणि बाकीच्या विद्यार्थ्यांच्या प्रती देखील एक फ्रेंडलीनेस त्यांच्यामध्ये राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं आपलं जे औचित्य आहे ते ज्या व्यक्तीच्या साठी आहे, ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण हे सगळं घाट घालतो आहे. तर मी अभिवादन करते त्यांना आणि सर्वांना मी आवर्जून असं सांगते की तुम्ही आमच्या बुक स्टॉलला यायला हवं. दिशा बुक स्टॉल आहे आमचा बहुजन समाज पार्टीच्या शेजारी. तर सगळ्यांनी नक्की व्हिजिट करा आणि पुस्तकांची खरेदी करा. धन्यवाद. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चैत्यभूमीवर हे तृतीयपंथी बांधवांनी या ठिकाणी स्टॉल उभारलेला आणि या ठिकाणी पुस्तके खरेदी करण्याचं देखील त्यांनी आव्हान केलेलं आहे. आणि वेगळ्या पद्धतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे बांधव अभिवादन करताना या ठिकाणी दिसत आहेत. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, दादर, मुंबई.